माझ्या खानदेशाच्या मैत्रिणीनं जेव्हा मला बघा ही खानदेशी लांडग्याची रेसिपी सांगितली की नाही, तेव्हा नाव ऐकूनच पहिल्यांदा गंमत वाटली. आता लांडगा आला रे आला ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण हे खानदेशी लांडगे माहिती आहेत का हो? चवीला खरंच एक नंबर लागतायत. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी मसूर डाळ घ्यायची. आता एवढ्या सगळ्या डाळी याच्यात आहेत म्हटल्यावर हे किती हेल्दी होईल सांगा बघू. आता आलं लसूण मिरची पण याच्यात घालायची आणि हे मिक्सरला बघा फिरवून घ्यायचं आहे. आता ह्या डाळीच्या मिश्रणात थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालायची आणि अर्धासा लिंबू पण पिळायचा. मस्त लांडग्याचं आतलं सारण आपलं बघा तयार झालंय. आता 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात हळद, मीठ, चमचाभर तेल घालायचं आहे आणि नेहमीसारखीच आपली बघा कणिक भिजवून घ्यायचे. तर अडी इकोबेकचा नॉनस्टिकी लायनर पेपर पहिलं मी इथं बघा चाळणीत घातलाय. तर पिठाचा मग एक उंडा घ्यायचा आहे, मग तो लाटून घ्यायचा. आता त्याच्यावर कडेपर्यंत बघा सारण डाळीचं आहे की नाही ते पसरवायचं. घट्ट असा मग त्याचा रोल करायचा आहे. आता हे रोल चाळणीत ठेवायचे आणि 15 मिनिटं बघा याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता थोडंसं थंड झालं की मग मस्त अशा त्याच्या वड्या कट करायच्या. आता नुसतं हे वाफवलेले लांडगे सुद्धा की नाही खूप भारी लागतायत, पण फोडणी जर याला दिली की नाही तर अजून याची चव वाढते. तर फोडणीसाठी बघा थोड्याशा तेलात मग जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, तीळ घालायचं. वाफवलेले मग त्याच्यात लांडगे घालायचे. मस्त असं मग त्याला टॉस टॉस करायचं आहे. खरंच चवीला खूप भारी लागतायत. तर खानदेशकर आता याला लांडगे हे नाव का दिलंय नक्की सांगा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.